नमस्कार मंडळी. मला सांगा, तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आणि तो नवस पूर्ण होणार की नाही हे आधीच जाणून घ्यायचं आहे? तर कोकणात एक अशी देवी आहे जी तुम्हाला हे आधीच सगळं सांगते. ती देवी म्हणजे आई करंजेश्वरी आणि हा उत्सव आहे शेरणे महोत्सव. चिपळूणच्या शिमग्यातील सगळ्यात आकर्षक आणि आनंदाने साजरा केलेला महोत्सव म्हणजे श्री आई करंजेश्वरीचा शरणे हा महोत्सव. तर शेरणे म्हणजे नक्की काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आई करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर यांची पालखी दरवर्षी शिमग्यात देवीच्या माहेरी येते, म्हणजे पेठमापमध्ये येते. आता जे हे तुम्ही बघताय ना, ही देवीची पालखी आणि श्रीदेव सोमेश्वराची पालखी शरणे गाण्यासाठी वाशिष्ठी नदीच्या शेजारी असलेल्या मैदानामध्ये चालली आहे. हा, तर शेरणे म्हणजे काय? तर शेरणे म्हणजे नवसाचा नारळ. तर देवीची पालखी ही पेटमापमध्ये विराजमान असताना भक्तांनी नवस केले तर तो नारळ पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यावर नाव लिहिलं जातं. रात्रीचे हे नारळ देवस्थानाची माणसं किंवा ज्यांचा नवस आहे ती लोक स्वतःच्या हाताने वाशिष्ठी नदीच्या मैदानात तो नारळ पुरतात. कुठे पुरला हे कोणालाच माहीत नसतं. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे चिपळूण येथील श्री करंजेश्वरी देवीच्या शरणे महोत्सवाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारणतः 4 वाजता आई करंजेश्वरीची पालखी आणि श्रीदेव सोमेश्वरची पालखी त्यांच्यासोबत हब्दागिरी आणि निशाण या मैदानात प्रवेश करतात. आणि देवीचं निशाण हे नारळ शोधून काढतं. त्या निशाणाचं टोक बरोबर जिथे नारळ पुरलेला आहे तिथे जातं आणि ज्यांचा नारळ सापडतो त्यांचा नवस लवकरात लवकर पूर्ण होतो. मग त्या सापडलेल्या ठिकाणी दोन्ही पालख्या गोल फेरी मारतात आणि पुजारी भक्ताचे नाव जोरात ओरडून आरज घालतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा उत्सव अनवाणी पायाने केला जातो. अनिल सावर्डेकर माधुरी यावर्षी साधारणतः 125 शरणे लपवली गेली आणि त्यातली 1 ते 1.5 तासामध्ये 45 ते 50 शरणे मिळाली. आणि हा कार्यक्रम झाल्यावर पालखी जाते सासरला, म्हणजे गोळकोटला. कोकणातील सण आणि परंपरा या किती भक्तिभावाने साजरे केले जातात ना. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.